दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पवईतील पासपोली गोविंदा पथकाने यंदा 7 थार रचण्याचा निर्धार केला आहे. प्रशिक्षक शुभम यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदा पथकाची जोरदार तयारी सुरू असून दररोज शिस्तबद्ध पद्धतीने सराव घेतला जात आहे. गेल्या वर्षी या पथकाने यशस्वीरित्या 6 थार रचले होते. यंदा त्यापेक्षा एक पाऊल पुढे जात 7 थरांचे लक्ष्य गाठण्यासाठी गोविंदांकडून विशेष मेहनत घेतली जात आहे. याबाबत प्रशिक्षक शुभम यादव म्हणाले, गेल्या वर्षी आमच्या पथकाने 6 थार यशस्वीरित्या रचले होते. यावर्षी मुलांनी मोठी मेहनत घेतली असून 7 थार रचण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. प्रत्येक गोविंदाला सुरक्षिततेचे नियम पाळून प्रशिक्षण दिले जात आहे. मेहनत, आत्मविश्वास आणि संघभावनेच्या जोरावर यंदा 7 थार पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या पथकाच्या 7 थरांच्या सरावाला वेग आला असून परिसरातील नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सुरक्षितता, शिस्त, संघभावना आणि मेहनतीच्या जोरावर पासपोली गोविंदा पथक 7 थरांचे लक्ष्य गाठण्यासाठी सज्ज झाले आहे. पासपोली गोविंदा पथकाचा यंदाचा 7 थरांचा प्रयत्न यशस्वी ठरो, सर्व गोविंदांना सुरक्षितता, यश आणि विजय लाभो, अशी श्रीकृष्ण, साईबाबा आणि श्री बजरंगबली यांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना. मुंबई विभाग प्रमुख श्री नितीन परिहार, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज.